आज आपण इकेगाई या पुस्तकबद्दल आज आपण बोलणार आहोत. इकेगाई म्हणजे जपानी तत्वज्ञानाचा एक अनोखा भाग जो जीवनाच्या अर्थाचा शोध घेण्यास मदत करतो. आहे जपानच्या ओकिनावा बेटावर ही जागा आहे जिथे अनेक लोक 100 वर्षांचे आयुष्य जगतात. या गडबडीत जीवनामध्ये आपले ध्येय आणि उद्दिष्ट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आपल्या दैनंदिन धावपळीमध्ये आपण या प्रयत्नांपासून दूर राहतो, परंतु अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टींचा शोध घेण्याची मर्यादा आपण आपल्याला ठरवली पाहिजे. इकेगाईच्या विचारांनी आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून कार्य करते. आपले आवडते कार्य किंवा शौक यामध्ये पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला आनंदाचा अनुभव येतो आणि जीवनातील ताण कमी होतो. उदाहरणार्थ, एक कलाकार ज्या क्षणात आपल्या कलेत गर्क होतो त्या क्षणात तो इकेगाई अनुभवतो. महत्त्वाचे म्हणजे इकेगाई आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य संतुलन साधण्यास मदत करते. आपल्या आरोग्याचे महत्त्व ओळखून त्याबद्दल सन्मान आणि काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, चांगली आहार पद्धती आणि मानसिक ताजगी यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. इकेगाईच्या जीवनात संकेत म्हणून गुणवत्ता, प्रेम किंवा आपल्या अंशांमध्ये आनंद समाविष्ट करणे किंवा आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतणे याची माहिती असते. प्रेम आणि संबंधांची किंमत ओळखणे आपल्याला अधिक आनंद मिळवण्यासाठी प्रेरित करते. आपली कुटुंब आणि मित्र याशिवाय आपले जीवन अधिक समृद्ध केले जाऊ शकते. या पुस्तकातून आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे आपल्या आयुष्यात ध्येय ठरवणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे. जीवनात आक्रमण आणि गती साधताना ध्येय निश्चित करणे हे आवश्यक आहे की आपण कोणत्या दिशेने जात आहोत. तेव्हा भविष्यातील आपल्या इकेगाईसाठी उपयोगी ठरणारे जीवनाचे धडे मिळवून घेण्यासाठी या पुस्तकात विचारलेले प्रश्न अनुभवणे आवश्यक आहे. आपले यश आपली इकेगाई आणि ध्येय साध्य करण्याच्या क्षमतांवर अवलंबून असते.